जरूरतमंद को अनाज का वितरण किया गया है और 20 संघ के माध्यम से हम बहुत से कार्यक्रम लेने का उपकरण अभी शुरू है। इसमें मैं कुछ आपको बता रही हूँ, हमारे संघ महिला सशक्तिकरण क्या क्या जो कार्य करते हैं मैं आपको थोड़ा बताने जा रही हूँ। पहला है धम्म दीक्षा का नामांकन का उपक्रम, गरीब विद्यार्थियों के लिए शिक्षा का उपकरण, संस्कार शिविरों का आयोजन, महिलाओं के लिए दहेज, आवास के लिए स्कूल कॉलेज, अस्पताल का निर्माण करना, विश्वविद्यालय का निर्माण, म्यूजियम का निर्माण करना, वाचनालय का निर्माण करना, ध्यान साधना केंद्र और मोनेस्ट्री का निर्माण करना, समाज में व्याप्त कुप्रथाओं को दूर करना, समाज में उत्स्फूर्त कार्य करने के लिए सम्मानित करना, अंतर जातीय विवाह को बढ़ावा देना, सामूहिक विवाह आयोजन करना, धम्मा संडे स्कूल का आयोजन करना, जाति प्रथा को समाप्त करना, मानव कल्याण के लिए कार्य करना, जन जागृति अभियान, स्वच्छता अभियान, सेमिनार कार्यशाला का आयोजन करना, राष्ट्रीय एकता के कार्यक्रम चलाना, ग्रामीण और शहरी विद्यार्थियों के लिए प्रतियोगिता का मूल्यों सिस्टम प्रदान करना, परीक्षाओं के लिए सम्मेलन का आयोजन करना, पाली साहित्य का निर्माण करना, बच्चों के शारीरिक और मानसिक विकास का उपकरण, जनसंख्या नियंत्रण के लिए जागरूकता अभियान, ध्यान साधना शिविरों का आयोजन करना। इतने हमारा महिला सशक्तिकरण संघ का कार्यक्रम अभी शुरू है। आप लोगों से भी निवेदन है कि हमारे संघ में ज़्यादा से ज़्यादा संख्या में आप जुड़ सकते हैं और कार्य कर सकते हैं। आपने मुझे शांति से सुना, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। इसी के साथ मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ। जय भीम। धन्यवाद शशि। प्रास्ताविक भाषण में शशि मेश्राम ने जो बताया कि महिला सशक्तिकरण संघ का उद्देश्य क्या है, कौन से उद्देश्य से महिला सशक्तिकरण संघ का निर्माण हुआ और ये जो महिला सशक्तिकरण संघ की जो पदाधिकारी है वो पदाधिकारी कैसे कार्य कर रहे हैं, यानी कि गरीब बस्ती में जाकर उनको पढ़ाना, उनका निःशुल्क उनका ट्यूशन क्लासेस लेना और जहाँ जहाँ आवश्यकता हो वहाँ जाकर जो बच्चे हमारे बहुत होनहार बच्चे हैं जिनको हम यानी MPSC UPSC के द्वारा हमारे बच्चे आगे जाएं, तो उनको कैसे हम मोटिवेट करें, उनको कैसे मार्गदर्शन करें, ये भी कार्य MSS द्वारा होता है। तो इसका उद्देश्य क्या है MSS का, इसकी बहुत अच्छी से जानकारी हमारी शशि ताई ने आपके सामने रखी है। इसके पश्चात मैं यहाँ आमंत्रित करने जा रही हूँ सुरेखा ताई प्रसेनजीत जो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हैं, वे आए और हमें अपने विचारों से अवगत कराए। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि बहुजन समाजातील ज्या संत महापुरुषांनी महानायकांनी इतिहासात आपलं नाव करून ठेवलं, समाजासाठी अहोरात्र झटले, त्या सर्वांना माझं अभिवादन। उपस्थित पूजनीय वंतेजी डॉक्टर चंद्रकीर्तीजी यांनासुद्धा मी वंदन करते आणि आपण सर्व आपल्या सर्वांना माझा सस्नेह जय भीम। सर्वप्रथम मराठी सगळ्यांना समजतं ना मराठी। आज 15 ऑगस्ट काय आहे माहिती आहे सर्वांना। स्वतंत्र दिवसाच्या सर्वांना मंगलकामना आणि यासोबतच आमच्या वीरांगना अवंतीबाई लोधी यांची जयंती उद्या दिनांक 16 ऑगस्टला आहे। आजच्या या सुवर्ण मध्य साधून आम्ही या पूर्वसंध्येला आज साजरी करत आहोत। वीरांगना अवंतीबाई लोधी यांचा इतिहास जर आपण बघितला, पाहिजे तसा तो आपल्या कानावर नाही आहे, सर्वांनाच माहीत असेल असं वाटत नाही मला। नाव आपण सहसा राणी लक्ष्मीबाईचंच ऐकतो, कुठेतरी बहुजन समाजातील आमचे जे नायक आहेत, नायिका होऊन गेल्या, त्यांचा इतिहास फार तर असा मोठ्या पडद्यावर आलेला नाही आहे आणि म्हणून
महिला सशक्तीकरण संघाद्वारे या सर्व नायक आणि नायिकांना समाजासमोर ठेवून त्यांचे विचार काय होते, त्यांचं कार्य काय होतं हे आपल्यासमोर आम्ही नेहमीच ठेवण्याचा प्रयत्न करू अशी आपल्याला ग्वाही देतो. अनेक थोर पुरुष होऊन गेले, अनेक नायिका आमच्या होऊन गेल्या, पण आमच्यापर्यंत त्या पोहोचत नाही कधी कधी. तर वीरांगना अवंतीबाई लोधी कोण होत्या? 1857च्या क्रांतीत आंदोलनात त्या मुख्य सूत्रधार होत्या. हे जरी एवढं जरी माहिती असलं तरी बारकाईने जर आपण विचार केला तर एक स्त्री, या अवंतीबाईचा जन्म झाला 16 ऑगस्ट 1831मध्ये सिवनी जिल्ह्यात मेहेंगे काहीतरी नाव मी विसरली, सॉरी. तिथे ही मुलगी बालपणापासूनच शूर होती, वीर होती. तलवारबाजी, घोडेस्वारी ह्या तिच्या आवडत्या गोष्टी होत्या असं इतिहासात वाचलं गेलं. मुलगी वयात आल्यावर त्यांचे वडील लक्ष्मणसिंग यांनी योग्य तो मुलगा बघून रामगडचा राजे विक्रमादित्य यांच्याशी विवाह घडवून आणला आणि अशा तऱ्हेने आमची अवंतीबाई रामगडची राणी झाली. रामगडची राणी झाल्यानंतर ज्या राज्यकारभाराचं, ज्या घराण्याचं एक दडपण म्हणा किंवा एक जबाबदारी डोक्यावर येते, ती घेत असताना ती राणी म्हणून कशी आयुष्यात लढली, जिंकली, कशी वागली, हा संपूर्ण इतिहास फार मोठा रोचक आहे. राणी अवंतीबाई लोधी यांचे पती असं म्हणतात की ते धार्मिक कार्यात, आध्यात्मिक कार्यात फार बुडालेले होते आणि त्याच्यामुळं का असे ना थोडंफार त्या राजेशाहीकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं असेल. धार्मिकतेत ते खूप डुबून गेल्यामुळे अचानक हळूहळू काही काळानंतर त्यांची तब्येत थोडी अस्वस्थ राहायला लागली. सोबत त्यांना 2 मुलं होते. अशा परिस्थितीत ही सगळी राजपाटाची जबाबदारी अवंतीबाईवर आली आणि त्या अवंतीबाईने ती कशी लढली, ती कशी उचलली ती जबाबदारी. सोबत 2 मुलं. काही काळाने नवऱ्याचं निधन होते, त्या बाईवर जबाबदारी येते. तर ही अवंतिका त्या राज्याचा राजपाट कशी चालवते? कारण ती एक वीर होती, स्वाभिमानी होती, तिच्यात अनेक गुण होते. आणि ह्याच अवंतीबाई लोधीचा इतिहास सांगत असताना मला आजच्या या महिला सक्षमीकरणाबद्दल थोडंसं बोलावं असं वाटतं. आमचा म्हणजे सर्व स्त्रियांचा, पुरुषांचाही संघ, महिला सशक्तीकरण संघ, पूज्य भंतेजी चंद्रकीर्तीच्या मार्गदर्शनाखाली 2016पासून आपलं खूप जोरात का नसेना पण कार्य आमचं सुरू आहे. अडीअडचणीत लोकांना साथ देणे, सगळ्या गोष्टी शशीताईंनी इथे मांडलेल्या आहेत. कार्य आमचं सुरू आहे. प्रत्येक स्त्री ही सक्षम कशी होईल यावर भंतेजीचा जोर आहे. सगळेच थोर पुरुष जे जे होऊन गेले त्या सगळ्याच थोर महापुरुषांचा स्त्रियांवर एक विश्वास होता. कारण स्त्री प्रामाणिक असते, स्त्री शूरवीर असते, स्त्रीला कुठल्या व्यसनं नसतात, म्हणून तिने हातात घेतलेली कुठलीही गोष्ट ती तडीच नेते असं कदाचित त्यांचं मत असेल आणि आहे खरं. म्हणून हा महिला सशक्तीकरण संघ सगळ्यांच्याच कल्याणाकरिता, अडीअडचणीकरिता, स्त्रीला सक्षम बनविण्याकरिता वेगवेगळे काही का असेना उद्योगधंदे आपले सुरू करण्याकरिता भंतेजी मार्गदर्शन करत असतात. आणि असं हे मार्गक्रमण सुरू असतानाच यातलाच एक भाग म्हणून आजची ही अवंतीबाई लोधीची जयंती आपण साजरी करत आहोत.
आदर्श समाज घडू शकतो. हे इतके चांगले थोर पुरुषांनी आपल्यासमोर उदाहरणं ठेवले आहेत. पण आपण फक्त वाचतो आणि घरी गेल्यावर विसरून जातो. ह्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेस थोडं का असेना वाचन करून त्याला आपण अंमलात कसं आणू शकतो, आपण हे वाचन केलं तर त्याचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो, आपल्या मैत्रिणीला फायदा कसा होऊ शकतो, हे जर आपल्या डोळ्यासमोर उद्देश ठेवला तर मला वाटते प्रत्येक स्त्री काही ना काही करू शकते. नाहीतर आम्हीच मैत्रिणीत फुटा पाडतो, ती तशी वागली ही अशी वागली. अरे वागली असेल ना, थोडं दुर्लक्ष करूया, माझीच बहीण आहे. जेव्हा त्या स्त्रीमध्ये कुठेतरी वाईट गोष्टी दिसतात तिच्याकडे बघा, ती महत्त्वाकांक्षी आहे का, ती धैर्यवान आहे का, त्या गोष्टी अंगीकारायच्या. जर ती वाईट असेल तिच्या गुणाकडे लक्ष दिलं पाहिजे. असं प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये काही ना काही चांगले गुण असतात, अवगुण असतात. चांगल्या गुणाचं रक्षण करूया, वाईट गुणांना दूर सारूया, डोक्यातून जाऊ देत द्या. कारण नेहमीच माणूस काय करतो, चांगल्या विचारांची जडणघडण करतो, पण आपल्या स्वतःच्या अंतरंगात जेव्हा डोकावून पाहतो, कपाटातली साफसफाई, वरच्यावर साड्या स्वच्छ दिसल्या पाहिजे, बाहेर जाताना स्वच्छ राहायला पाहिजे, टिपटाप राहायला पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीला वाटतं. पण माझ्या अंतरंगातलं कपाट मला काय सांगते, माझ्या अंतरंगातल्या कपाटात कुठल्या रंगीन साड्या आहेत, कुठले वाईट विचार आहेत, कुठले चांगले विचार आहेत, याची प्रत्येकीने जागरूकपणे, हा शब्द मी जाणून वापरते, जागरूकपणे अंतरंगात जाऊन त्याचं स्वतःच विश्लेषण करायचं आहे, त्याचं मूल्यांकन करायचं आहे आणि पुढलं आयुष्य मला कसं जगायचं आहे, माझ्या सोबतच्या मैत्रिणींना घेऊन मला काय द्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, हा विचार घेऊन राणी अवंतीबाईप्रमाणे लढण्यास सक्षम व्हा, विश्वासू व्हा, स्वाभिमानी व्हा आणि हाच मूलमंत्र घेऊन महिला सशक्तीकरण संघ पुढील कार्य करण्यास सक्षम आहे. आणि आपण इथे सगळे उपस्थित माझे पुरुष बांधव स्त्रिया सगळ्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना या महिला सशक्तीकरणाच्या प्रवाहात आणावं. आपली बहीण असेल, आई असेल, कोणीही असेल, त्यांना इथे जोडावं आणि आपल्या नदीसारखा हा प्रवाह सुरळीतपणे चालू ठेवावं, असंच मला आजच्या समयी या सांगावंसं वाटते. आणि प्रत्येकीने राणी अवंतीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी सक्षमपणे कशी उभी राहील, माझ्या धडाडी कशी येईल, हे त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि पुढील वाटचालीस आपण सगळ्यांनाच मी शुभेच्छा देते. असंच आपलं आचरण चालू ठेवूया, आपलं कार्य चालू ठेवूया. या कार्याला सगळ्यांच्या वतीने भरभराट हो, यश निर्माण हो. आणि आपण इथे सगळे उपस्थित झाले, मला आयोजकांनी संधी दिली आज, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. आपण सगळ्यांनी निमूटपणे मला ऐकून घेतलं, आपलीसुद्धा मी आभारी आहे. आणि अशा पद्धतीने आजचे हे विचार आपण सगळेच घरी जाताना नेहमीच या सक्षमीकरणाच्या कार्यात येऊन सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी राहा, हाच मूलमंत्र देते आणि मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांना जय भीम, नमो. बहुत ही अच्छा संदेश आपने दिया है कि जागरूक होकर अंतर मन से हमें खुद को पहचानना है. तो ऐसा अमूल्य संदेश ताई ने अपने वक्तव्य में किया है कि स्त्री में कौन कौन से गुण होते हैं. तो वो अच्छी ईमानदार होती है, अच्छी व्यवस्थापक होती है, डिसिप्लिन से कार्य करती है, स्वाभिमानी होती है और इसी तरह से वो अपने कार्य जो महिला सशक्तिकरण संघ द्वारा जो कार्य हो रहा है वो कार्य से उन्होंने अवगत कराया है. धन्यवाद ताई. इसके पश्चात हमारी महिला सशक्तिकरण संघ की उपाध्यक्ष सरोजताई राजवर्धन, इन्हें मैं आमंत्रित करती हूँ, ताई आए और हमें मार्गदर्शन करें. सरोजताई राजवर्धन. विश्व को शांति का संदेश देने वाले महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और बहुजन समाज में जन्मे सभी संत महापुरुषों को अभिवादन करती हूँ. मंच पर उपस्थित महिला सशक्तिकरण संघ के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भदंत चंद्रकीर्ति, इन्हें भी मैं वंदन करती हूँ. मंच पर उपस्थित सम्माननीय सिद्धार्थ गायकवाड़ सर, सम्माननीय अश्वजीत सर,
हमारी महिला सशक्तिकरण संघ की राष्ट्रीय उपाध्यक्ष उषाताई बौद्ध, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेखाताई प्रसेनजीत, जिलाध्यक्ष शशि मेश्राम और हमारी सचिव नंदिनीताई गौतम और प्रियंकाताई वसनिक और यहाँ पर बैठे सभी मेरे भाई बहनों, सभी को मेरा मैत्रीपूर्ण जय भीम। आज 15 अगस्त को हम लोग स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं और स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हुए स्वतंत्रता के लिए जिन वीरों ने आहुति दी, जो शहीद हुए, उनकी शहादत को नमन करने के लिए हर वर्ष 15 अगस्त को ये दिन मनाया जाता है। और साथ में हम लोग अवंतीबाई लोधी जी की भी जयंती आज मना रहे हैं। वैसे तो अवंतीबाई लोधी की जयंती 16 अगस्त को होती है, लेकिन कुछ कारणवश हम ये आज मना रहे हैं। तो जैसे स्वतंत्रता दिवस की बधाइयाँ तो हम लोग सब देते हैं, 15 अगस्त को सब हम कहते हैं कि देश गुलामी से आज़ाद हुआ था, पर क्या सही में उस दिन हम सब आज़ाद हुए थे, हम स्वतंत्र हुए थे? तो इसका जवाब है नहीं। आज जो हमको स्वतंत्रता मिली है, हर चीज़ का जो अधिकार मिला है, जो जीवन में हमको ऐश्वर्य मिला है, वो केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की देन है। उन्हीं की वजह से आज जो हम लोग, मैं आपके सामने जो खड़ी होकर यहाँ बोलने की हिम्मत कर पा रही हूँ, तो वो केवल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की वजह से है। अगर उन्होंने संविधान में सबको अधिकार ना दिए होते तो आज ना मैं यहाँ खड़ी होती, ना आप वहाँ बैठे होते। और रही अवंतीबाई लोधी की बात, तो 1857 में जो स्वतंत्रता संग्राम हुआ, उसमें रानी लक्ष्मीबाई शहीद हुई। ये तो सबको जुबानी याद है, छोटे छोटे बच्चे हो, बड़े हो, सबको जुबानी याद है। लेकिन उसी स्वतंत्रता संग्राम में एक बहुजन नायिका रानी अवंतीबाई लोधी, जो अकेली अंग्रेज़ों के सामने घुटने ना टेकते हुए 10,000 अंग्रेज़ों के सामने अकेले लड़ते हुए वीर गति को प्राप्त हुई, आज उनका इतिहास किसी को मालूम नहीं है। रानी अवंतीबाई लोधी कौन है, उनकी जयंती कैसे मनाते हैं, आज तक मैंने तो कहीं देखा नहीं है किसी को उनकी जयंती मनाते हुए। लेकिन ये महिला सशक्तिकरण संघ के माध्यम से हम लोग हर साल इस जयंती को मनाते हैं, क्योंकि होता क्या है कि जो बहुजन विरोधी मानसिकता है, जो बहुजन नायक नायिकाएं हैं, उनके इतिहास को ये इतिहासकारों ने हमेशा नज़रअंदाज किया है, उसको कभी पब्लिक के सामने आने नहीं दिया। लेकिन हम ये प्रण करते हैं कि महिला सशक्तिकरण संघ के माध्यम से जो हमारी बहुजन नायिका है, उनका इतिहास अगर लोगों को पता नहीं है तो उनका इतिहास हम घर घर तक पहुंचाने की कोशिश करेंगे। और इन्हीं शब्दों के साथ मैं अपने शब्दों को विराम देती हूँ। सभी को जय भीम, नमस्कार। धन्यवाद ताई, आपने बहुत ही अच्छा मार्गदर्शन किया है कि संविधान के खातिर आज जो हमें अधिकार मिला है, उसी अधिकार के खातिर हम आज अच्छा जीवन यापन कर रहे हैं। और जो हमारा स्वर्णिम इतिहास है, वो इतिहास आज हम घर घर पहुंचाएंगे, ऐसा संदेश देकर आपने हमें अवगत कराया है। धन्यवाद। इसके पश्चात हमारे भंडारा से आए हुए वक्ता अश्वजीत गजभिये जी, इन्हें मैं यहाँ आमंत्रित कर रही हूँ। सर, आज आप आए और हमें अपने विचारों से अवगत कराए। सबसे पहले मैं बुद्ध, धम्म और संघ को 3 बार शरण जाता हूँ। आज का जो प्रोग्राम है, महिला सशक्तिकरण संघ द्वारा आयोजित वीरांगना रानी अवंतीबाई लोधी जयंती समारोह के अवसर पर आज ये प्रोग्राम रखा गया है। इसमें आज किताब का भी विमोचन है और उस संदर्भ में आज के कार्यक्रम के जो अध्यक्ष हैं, हमारे आदरणीय भंते डॉक्टर चंद्रकीर्ति, आज के कार्यक्रम के विशेष अतिथि सिद्धार्थ गायकवाड़ सर, समाज कल्याण अधिकारी नागपुर, और
आज के कार्यक्रम में उपस्थित जो संचालन कर रहे हैं माननीय नंदिनी गौतम, आदरणीय गण, बनते जी, आपने ये जो महिला सशक्तिकरण संघ है इनको आप हिंदी में अच्छी ट्रेनिंग दिया है, और मैं इतना फ्लुएंट नहीं हूँ हिंदी में, नहीं तो काम बिगड़ जाएगा बोलते बोलते। हाँ, इतना फ्लुएंट नहीं हूँ और मैं आई एम नॉट कंफर्टेबल विथ हिंदी, तो मैं अपना ट्रैक चेंज करता हूँ, मराठी में आ जाता हूँ, और जो मेरी वैदर्भी है मराठी है वो मराठी में मैं बात रखूँगा अपनी। आज या ठिकाणी विशेष म्हणजे हे 3 प्रसंग आहे। एक प्रसंग आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, त्या दुसरा आहे उद्या राणी अवंतीबाई लोधी यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे, आणि या दोघांचे औचित्य साधून आज एका पुस्तकाचे विमोचन आहे, आणि त्या पुस्तकाची रचना, निर्मिती, लेखन हे स्वतः भंतेजीनं केलेलं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, उपस्थित सगळ्या बंधू भगिनींना मी विनंती करतो की या ठिकाणी जे भंतेजी उपस्थित आहेत ते एक साधारण व्यक्ती नाही आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये ती धार्मिक क्षेत्रातली म्हणजे बुद्धिजम जे धम्म प्रचार प्रसाराची जी चळवळ आहे या क्षेत्रातली ती ऑल इंडिया लेवलची आंतरराष्ट्रीय पातळीची सेलिब्रिटी होणार आहे, लक्षात घ्या आदरणीय बंधू। आणि मी म्हणजे आतापर्यंतच्या म्हणजे माझी 45 वर्ष वय आहे, आणि समजा मला 30व्या वर्षी जर मी जाग आली असेल की म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मी गेलो असं समजा, तर आता 15 वर्ष झाले असं समजा, तर या 15 वर्षाच्या काळामध्ये मी इतका ॲक्टिव्ह भिक्षू पाहिला नाही आहे, इतका ॲक्टिव्ह भिक्षू पाहिला नाही। म्हणजे एक तर एका बाजूने ते अकॅडमिक क्षेत्र सांभाळतात मेरठला, मेरठ कुठे आहे, मेरठला एक इतिहास लाभला आहे, बाबासाहेबांचे भाषण झालं आहे मेरठ विद्यापीठामध्ये एकदा, म्हणजे बाबासाहेबांची भेट झाली आहे विद्यापीठाला, त्या विद्यापीठात ते प्रोफेसर आहे। म्हणजे एका बाजूनं ते ॲकॅडमिक क्षेत्र सांभाळत आहे, दुसऱ्या बाजूनं तुमचा वुमेन एम्पॉवरमेंट चालू आहे, तिसऱ्या बाजूनं त्याच माध्यमातून धम्म प्रचार प्रसाराची चळवळ चालू आहे। इतका ॲक्टिव्ह भिक्षू म्हणजे आत्ता तरी मला दिसत नाही सध्या। म्हणजे जे भिक्षू आहेत म्हणजे आता त्यांचे नावं नाही घेत, ते मोठे भिक्षू आहेत आणि त्यांचं योगदानही मोठं आहे, आपल्याला त्याला डिक्लाइन करता येत नाही, परंतु त्यांना जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो असा बाहेरून येतो, त्याच्यामुळे त्यांना ते कामं करता येतात, त्यांच्यात स्पिरिट आहे, याच्यात काही वाद नाही। परंतु आता नवीन पिढीमध्ये हे म्हणजे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की इतका ॲक्टिव्ह भिक्षू, म्हणजे जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं खूप चालत राहा, इकडे फिरा, काल मेरठला होते, आज सकाळी इथे आले नागपूरला, उद्या अधिक कुठे कार्यक्रम आहे गोंदियाला, म्हणजे हे बघा। तर हा एक भाग वेगळा झाला, आपण पुस्तकावर बोलू। तर भंतेजीनं जे पुस्तक लिहिले आहे हिंदीमध्ये, बाबासाहेब के आंदोलन में बौद्ध दर्शन, हा बघा एक नवीनच विषय आहे। बाबासाहेबांनी जे आंदोलनं केली आहे त्या आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत, सामाजिक आंदोलन, राजकीय आंदोलन, आर्थिक आंदोलन, शैक्षणिक आंदोलन, एकंदरीत आंबेडकरी आंदोलन म्हणू आपण त्याला। आणि त्या आंदोलनामध्ये बौद्ध दर्शन कसा डिस्प्ले होते हे भंतेजींनी त्या संपूर्ण पुस्तकात सांगितलं आहे। 350 पानाची पुस्तक आहे, 350 पानाचे पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये मी पाहिलो तर भंतेजीनं जो एक पहिला प्रकरण घेतलेला आहे, अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे, अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे, सगळ्यांनी ती पुस्तक वाचली पाहिजे, तुम्ही तुमच्या घरी ती पुस्तक ठेवली पाहिजे, कारण संपूर्ण बौद्ध आंदोलनाचा इतिहास त्या पुस्तकामध्ये आलेला आहे। म्हणजे पहिला प्रकरण भंतेजीनं घेतला आहे की बाबासाहेबांच्या पूर्वी बुद्धिजमची परिस्थिती होती भारतामध्ये ती काय होती, म्हणजे कोण प्रचार प्रसार करत होते, भारतामध्ये बुद्धिजम कसा म्हणजे नव्यानं कसा अवतरला, त्याचं पुनरुज्जीवन कसं झाला, ते आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांनी मोठं त्याचं प्रवर्तन केलं, परंतु त्याच्या अगोदर काही भिक्षू भारतामध्ये होते आणि काही संघटना अशा भारतात होते, पण काही नॉन बुद्धिस्ट संघटनासुद्धा होत्या ॲकॅडमिक लेवलच्या ज्या बुद्धिजमच्या काम करत होते। उदाहरणामध्ये भंतेजीनं ठिकाणी म्हटलेलं आहे, रिच डेव्हिड नावाचा जे एक व्यक्ती आहे TW, त्याला
थॉमस विलियम रिच डेव्हिड आणि त्यांची पत्नी, या दोघांनी मिळून मोठं काम केलं आहे. ते बुद्धिस्ट नव्हते बघा, लक्षात घ्या. रिच डेव्हिड, थॉमस विलियम रिच डेव्हिड आणि त्याची पत्नी हे बुद्धिस्ट नव्हते, ख्रिश्चन होते आणि ख्रिश्चन म्हणून मरण पावले. त्यांचा जन्मही ख्रिश्चन म्हणून झाला, ख्रिश्चन म्हणून जगले आणि ख्रिश्चन म्हणून मरण पावले. परंतु ते जे जगात प्रसिद्ध झाले आणि जगात प्रसिद्ध, तर ते बुद्धिस्ट वर्ल्डमध्ये जास्त फेमस आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी बौद्ध साहित्य निर्मितीवर इतका भर दिला आणि इतका काम केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये 2 सोसायटी होत्या. एक रॉयल एशियाटिक सोसायटी बेंगालला स्थापन झाली 1784ला, आणि ती सोसायटी पहिल्यांदा लंडनला झाली, आयर्लंडला होती, बॉम्बेला होती, भारतातला हेडक्वार्टर बेंगाल कलकत्त्याला होता. ही सोसायटी रॉयल एशियाटिक सोसायटी आणि पॉलिटेक्स सोसायटी लंडन, जी रिच डेव्हिडनं बनवली, या 2 सोसायटीनं भारताचं जे क्लासिकल लिटरेचर आहे रिलिजनचं, ते लिटरेचर त्यांनी पुन्हा प्रकाशित केला, इंग्रजीमध्ये आणलं. विशेषतः रिच डेव्हिड आणि त्याच्या पत्नीनं जी पॉलिटेक्स सोसायटी लंडनला स्थापन केली, त्या सोसायटीच्या माध्यमातून संपूर्ण साहित्य हा इंग्रजीमध्ये आणला आणि जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये गेला, जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी. या माणसाची गंमतही वेगळी आहे. हा माणूस काय बुद्धिझमचा नव्हता. रिच डेव्हिड हा मुळात ज्युरिडिक्शनमध्ये, म्हणजे ते आपला न्यायालयीन क्षेत्रामध्ये होता. आणि कॅन्डी तेव्हा सिलोनची राजधानी होती, आता कोलंबो आहे. त्याच्या अगोदर अनुराधापूर होती प्राचीन काळामध्ये, नंतर ती ब्रिटिश काळात कॅन्डी आली, आता कोलंबो आहे. त्या कॅन्डीला जो सुप्रीम कोर्ट होता ना, त्या सुप्रीम कोर्टाने ते चीफ जस्टिस होते रिच डेव्हिड. आणि त्यांच्या कोर्टामध्ये एकदा धार्मिक खटला आला. तो धार्मिक खटला आला आणि त्या धार्मिक खटल्यामुळे त्यांना पालीचा अभ्यास करावा लागला. ते इतके प्रभावित झाले पालीमुळे की त्यांनी पुढील काळ पूर्ण पालीच्या संशोधनामध्ये दिला. आणि नंतर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि लंडन युनिव्हर्सिटीमध्ये लँग्वेजचे, पालीचे आणि बुद्धिझमचे ते प्रोफेसर राहिले आणि त्यांनी खूप काम केलं. मी त्या सोसायटीशी संपर्क साधला आहे एका कामासाठी. तर बघा, ते भंतेजीनं त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये हे आणलेलं आहे. दुसरं भंतेजी याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट एडिशन येईल ना, तर रॉयल एशियाटिक सोसायटीविषयी थोडंसं लिहा त्या पुस्तकामध्ये. ते सुटलेलं आहे, ते आपण लिहायला पाहिजे. तर हे मग राहुल सांस्कृत्यांविषयी लिहिलं. त्या काळामध्ये राहुल सांस्कृत्यायन आहे, कौशल्यायन आहेत, जगदीश कश्यप आहेत. या भिक्षूंविषयी भंतेजीने त्या ठिकाणी माहिती सांगितली आहे. आणि मग हे सगळी बॅकग्राऊंड झाल्यानंतर त्या सदर ग्रंथामध्ये बुद्धिझमचा उदय कसा झाला, त्याचा प्रसार कसा झाला आणि त्याचा अस्त कसा गेला, लयाला कसं गेलं, याचंही नॅरेशन मांडलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. म्हणजे बघा, भारताची धार्मिक पृष्ठभूमी बौद्ध, म्हणजे त्याच्यामध्ये मी अनागरिक धर्मपालाचं नाव सुटला, भंतेजीने त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्याविषयी लिहिलेला आहे. अनागरिक धर्मपालाची जी भूमिका आहे बुद्धिझमच्या पुनरुत्थानामध्ये, तर ती फार महत्त्वाची आहे. तर त्याविषयी भंतेजीने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि ही सगळं झाल्यानंतर बुद्धिझमचा उदय, त्याच्यानंतर त्याचा विकास आणि नंतर आणि सम्राट अशोकाचा काळ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आणलेल्या. नंतर या आधुनिक काळामध्ये जसे ते बॅकग्राऊंडमध्ये मांडलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये हे बुद्धिझमच्या म्हणजे एंट्री कशी झाली, तर तो जो प्रसंग आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 10व्या वर्गाचा प्रसंग, 10वा वर्ग पास झाले. कृष्णाजी केडुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धाचे स्वतः लिहिलेलं चरित्र त्यांना प्रेझेंट केलं. आणि बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात की मी रामायण महाभारत ग्रंथ माझ्या लहानपणी वाचत होतो, मला वाचायला लावायचे, परंतु जेव्हा मी हा बुद्ध चरित्र वाचला तेव्हा मला बुद्ध कळायला लागला आणि तिथून बुद्धिझम म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती सुरुवात झाली, असं म्हणजे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर ते भंतेजीने त्या पुस्तकात फार सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. यानंतर बाबासाहेबांनी जी दीक्षा समारंभ म्हणजे दीक्षा घेतली 1935 पासून ते 56पर्यंत
त्या पुस्तकामध्ये भंतेजीने हा जो प्रवास आहे आधुनिक बौद्ध चळवळीचा आणि धर्मांतराचा, तो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या आहेत. आणि ही झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे कोण बौद्ध विद्वान निर्माण झाले भारतामध्ये, त्यांचीसुद्धा माहिती भंतेजीने त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपले खांडेकर सर, मालती साखरे, आपल्या डॉक्टर भाऊ लोखंडे आणि जे भारतामध्ये इतर जे लोक झालेत बौद्ध विद्वान, त्या सगळ्यांची माहिती त्यामध्ये आलेली आहे. एक प्रसंग भंतेजीने त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे की जे अशोक चक्र हा भारताच्या फ्लॅगमध्ये कसा आला, तो प्रसंग भंतेजीने त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आणि म्हणजे बघा, एका बाजूनं धार्मिक आंदोलन करत असताना बाबासाहेबांनी बौद्ध प्रतीके हे राष्ट्रीय चिन्हांमध्ये, राष्ट्रीय ठिकाणी, राष्ट्रीय कागदपत्रांमध्ये किंवा भारताची राजमुद्रा बनवताना आणि भारताच्या राष्ट्रीय फ्लॅग बनवताना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला, ह्या सगळ्या गोष्टी भंतेजीने त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. तुम्ही पहा, या पुस्तकाच्या कवर तुम्हाला दिसेल, त्या कवरवर चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं चित्र दिलेलं आहे. पुस्तकाच्या कवरवर 14 तळ्याच्या सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढेही आंदोलनं केले हे सगळे अहिंसक मार्गाचे होते, म्हणजे कुठे हिंसा नाही आहे. म्हणजे बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून कोणत्या गोष्टी बाबासाहेबांनी घेतल्या, तर ते अहिंसेची अहिंसा, सत्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आंदोलनामध्ये दिसतात, त्या डिस्प्ले होतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या. महत्त्वाची गोष्ट यामध्येही भारताचे संविधान तयार करताना बाबासाहेबांनी बुद्धिजमचे म्हणजे बौद्ध धर्मातील कोणते प्रिन्सिपल्स त्यामध्ये इन्सर्ट केले आहे, ह्या गोष्टी त्यामध्ये मांडलेल्या आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञान पाहायला भेटतो. फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो. फंडामेंटल ड्युटीजमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ह्या सगळ्या डिटेल गोष्टी भंतेजीने त्या पुस्तकामध्ये आणलेल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट अशी की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये तुमच्या स्वास्थ्याची म्हणजे वेलफेअर ऑफ स्टेट, कल्याणकारी राज्याची संकल्पना केली आहे. ही कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारली कशी जाईल? बुद्धिजमला फॉलो केल्याशिवाय, गव्हर्मेंटनी बुद्धिजमला फॉलो केल्याशिवाय, ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय कल्याणकारी राज्याची संकल्पना हे पूर्ण होणार नाही, साकार होणार नाही. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे आहे, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सिगालोवाद सुत्त आहे भंतेजींना माहीत. सिगालोवाद सुत्त नावाचं एक प्रकरण आहे, ज्यामध्ये सिगाल नावाचा एक उपासक आहे, बौद्ध उपासक. त्याला बौद्ध गुरु सांगतात की पर्यावरणाशी कसं वागलं पाहिजे, म्हणजे पर्यावरणाचा आपण वापर कसा केला पाहिजे. त्या पर्यावरणाची गोष्ट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे. पर्यावरणाचा संरक्षण संवर्धन कसा केला जाईल आणि ही जिम्मेदारी कोणाची, तर राज्याची, राज्याने ते करावं त्यासाठी. परंतु बुद्धांनी आणि बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये पहिल्यांदा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा पर्यावरणाशी कसं वागलं आहे त्या सिगालोवाद सुत्तामध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हणतात, ते एक इंग्रजी वाक्य आहे, म्हणजे जशी ती हनी बी असते ना, मधुमक्खी, आणि ती नेक्टर जो आहे, मध हा त्या फुलावर बसून त्या फुलाची ब्युटी डिस्टर्ब न करता, नष्ट न करता, त्याला कोणती इजा न पोहोचवता त्याच्यामधला नेक्टर ते कलेक्ट करते. बी मधुमक्खी त्या फुलाला कधी त्रास देत नाही, त्याच्यातला नेक्टर कलेक्ट करते आणि स्वतःसाठी कामात आणते. या मधुमक्खीच्या उदाहरण त्या सिगालोवाद सुत्तामध्ये आहे. तर त्या पद्धतीनं आपण पर्यावरणाच्या हे केलेला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी भंतेजीने या सदर ग्रंथामध्ये आणल्या आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो ग्रंथ आपल्या घरी ठेवला पाहिजे. तो वाचनीय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि अनेक विषय त्याच्यामध्ये बौद्ध आंदोलनात सुरुवातीपासून म्हणजे बुद्धिजमच्या उदयापासून तर आत्ता पुनरुत्थानापर्यंत
बाबासाहेबांच्या काळात आणि आत्ता अलीकडे म्हणजे त्याच्यामध्ये बनतेजींनी एक लिस्ट दिली आहे की विहार किती आहे, मुंबईमध्ये किती आहे, अमरावतीला किती आहे, नागपूरला किती आहे, नाशिकला किती आहे, कोणत्या कोणत्या संस्था काम करत आहे, ह्या सगळी अपडेट माहिती या पुस्तकामध्ये आहे. तर आपण मला या ठिकाणी त्या पुस्तकाविषयी भाष्य करायला परवानगी दिली, ती संधी दिली, त्याविषयी मी महिला सशक्तीकरण संघ आदरणीय बनतेजी आपण सगळे उपस्थित यांना धन्यवाद देतो. जय भीम. नमो. धन्यवाद गजबीर सर, आपने बहुत ही अच्छा विस्तृत जानकारी दी है. जो बदलते डॉक्टर चंद्रकीर्ति जी ने जो किताब लिखी है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के आंदोलन में बौद्ध दर्शन, सच में आपके वाणी से हमें बौद्ध दर्शन का ही बौद्ध दर्शन ही हुआ है, ऐसा लग रहा है कि बहुत ही अच्छी जानकारी, विस्तृत ऐसी जानकारी आपने हमें दी है. बहुत बहुत धन्यवाद सर आपका. इसके पश्चात मैं यहाँ आमंत्रित कर रही हूँ समाज कल्याण विभाग के सहायक उपायुक्त सिद्धार्थ जी गायकवाड़, इन्हें मैं आमंत्रित कर रही हूँ, वे हमें मार्गदर्शन करें. जिन जिन महापुरुषों ने समाज में समता प्रस्थापित करने का कार्य किया, उन सभी महापुरुषों को अभिवादन करता हूँ. महिला सशक्तिकरण संघ द्वारा आयोजित और काफ़ी उपेक्षित रहा एक जो जयंती का उत्सव है, जो कल उनकी जयंती है, वैसे रानी अवंतीबाई, इनको मैं अभिवादन करता हूँ. इस समारोह के अध्यक्ष वंदनीय बनते चंद्रकीर्ति जी, जिनके किताब का विमोचन भी यहाँ होने वाला है. आपने उस किताब में क्या लिखा है इसकी जानकारी भी दी है. यहाँ उपस्थित सभी अभी काफ़ी सारे चेहरे साथ साथ में काम करने वाले हैं. उपस्थित सभी यहाँ इनका मैं महिला सशक्तिकरण संघ के सभी पदाधिकारियों के साथ में धन्यवाद देना चाहता हूँ कि इस विषय को उन्होंने पहली बार मेरे ख्याल से रानी अवंतीबाई लोधी को आप शायद ही जानते होंगे, जो सोशल मूवमेंट में काम करते हैं वो लोग जानते हैं, लेकिन जिनका इतिहास काफ़ी रहा है उनके बारे में महिला सशक्तिकरण संघ द्वारा प्रथमतः जिनका जयंती का उत्सव यहाँ संपन्न होने जा रहा है, ऐसी रानी अवंतीबाई के बारे में आपके सामने रखने की कोशिश की. इसलिए मैं महिला सशक्तिकरण संघ का धन्यवाद देना चाहता हूँ. कोई भी, मैं काफ़ी सारे प्रोग्राम्स में जाता हूँ, लेकिन आज तक इस तरह की जयंती तो पहली बार ही नागपुर में शायद किसी ने मनाया होगा. तो मुझे लगता है कि महिला सशक्तिकरण संघ सही मायने में धन्यवाद का पात्र है. ऐसे बहुत सारे जो प्रोग्राम्स है जिसमें मैं भी कई बार सम्मिलित हुआ हूँ, तो जो समाज में जिन विषयों को कभी छुआ नहीं है, जो अननोन है, उस विषय के बारे में जानकारी देने का काम महिला सशक्तिकरण संघ द्वारा किया जाता है. सही मायने में हम जानते हैं कि महाराष्ट्र में भी काफ़ी लोग हुए हैं, हम काफ़ी लोगों का नाम भी जानते हैं. 1857 में जिन महिलाओं का नाम हम जानते हैं, सभी जन जानते हैं और बचपन से जानते आ रहे हैं, तो उनका संघर्ष काफ़ी कम था, लेकिन उनको इतिहासकारों ने भी और समाज ने भी काफ़ी बढ़ा चढ़ा कर बताया है. और जिनका संघर्ष सही मायने में बहुत बड़े पैमाने में था, उस संघर्ष को कहीं ना कहीं दबाया गया है. चाहे रानी दुर्गावती हो, चाहे रानी अवंतीबाई हो. हम जानते हैं कि लोगों को एक व्यवस्था के खिलाफ, एक तानाशाही के खिलाफ लड़ने का प्रोत्साहन देना, उनमें उस चेतना को जागरूक करना, ये कोई छोटा काम नहीं है.
और वो आदमी जो हर एक आदमी उस संघर्ष को आगे बढ़ाने के लिए अपनी जान तक दे चुका है, इस तरह की मानसिकता उस इंसान में पैदा करना ये कोई साधारण काम नहीं। महाराष्ट्र में भी छत्रपति शिवाजी महाराज ने इस कार्य को आगे बढ़ाया। हम जानते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज के एक तानाजी मूवी आई थी, आपने शायद देखे होंगे, कि हर कोई अपनी जान उस व्यक्ति के लिए, उस व्यक्ति के शब्द के लिए देने के लिए तैयार होता है। उस समय में कहा जाता है कि रानी अवंतीबाई के उपलक्ष्य में कहा जाता है कि मराठी में एक बोलते हैं कि गवताचं पातं पातं लढण्यासाठी तयार झालं। आप सोचो कि समाज का हर एक आदमी जो है वो अपनी स्वतंत्रता के लिए, अपनी मातृभूमि की रक्षा के लिए लड़ने के लिए तैयार होता है। कितनी बड़ी बात है। अगर हमें कोई बता दे कि भाई इतने सारे पैसे हम देते हैं, आप हमारे लिए लड़ने के लिए तैयार हो जाओ, जान देने के लिए तैयार हो जाओ, तो कोई नहीं होगा। लेकिन कौन सी ऐसी प्रेरणा उन्होंने उस लोगों में, अपनी जो प्रजा में निर्माण की, जिससे हर कोई लड़ने के लिए तैयार हो चुका था। तो ये छोटा काम नहीं है। साथ ही साथ में प्रजा के साथ साथ में रानी अवंतीबाई ने जो आसपास के, रामगढ़ के आसपास के जितने भी जो जमींदार थे, सारे लोग राजा महाराजा थे, आजू बाजू के छोटे छोटे, उनको भी उस स्वतंत्रता के आंदोलन को आगे बढ़ाने के लिए प्रेरित किया। जो अपने ऐसे समझते थे कि हम लड़ नहीं सकते, वो भी राजा उस समय में लड़ने के लिए तैयार हो गए। हम जानते हैं कि 1849 से लेके 1858 तक, 20 मार्च 1858 तक, जब तक रानी अवंतीबाई इस धरती पर थी, उन्होंने किस तरह से अपनी राजनीति, चाहे वो राजनीतिक मूवमेंट समाज के अंदर में लड़ी हो, समाज के अंदर जो बुराइयां थी उनको दुरुस्त करने के लिए लड़ी हो, तो काफ़ी सारा संघर्ष उन्होंने 1848 से लेकर 1858 तक, जब उनका विवाह के बाद में, पति के बाद में वो 10 साल का संघर्ष रहा, तो वो काफ़ी महत्वपूर्ण संघर्ष था। और उस संघर्ष में आप जानते हो कि इस संघर्ष को कहीं ना कहीं छुपाया गया है। हम जानते हैं कि आज हम मध्य प्रदेश देखते हैं, छत्तीसगढ़ देखते हैं और काफ़ी जगह देखते हैं। मैं वैसे ही पिछले बार कहीं सिवनी और मंडला के तरफ एक बार गया था एक प्रोग्राम के इसमें, तो वहाँ रानी अवंतीबाई के बहुत सारे पुतले भी लगे हैं। और मध्य प्रदेश शासन ने भी रानी अवंतीबाई का पाठ भी उसके सिलेबस में सम्मिलित किया है। तो उनका जो कार्य है वो हमारे तक नहीं आया। इसकी वजह ही है कि जिस समाज का कार्य उस समाज के लोग कहीं तो भी रख देते हैं, उसको आगे बढ़ाने का कार्य नहीं करते, उस समाज के महापुरुषों का नाम भी इतिहास के पन्नों से कहीं ना कहीं हट जाता है। तो जो जो कार्य उन्होंने किए, एक समाज का आइकॉन है, तो उस कार्य को बढ़ाने का कार्य भी उस समाज ने हमेशा के लिए करना चाहिए। अपने उसका इतिहास है, उसका जो भी संघर्ष है समाज को ठीक करने में, उस संघर्ष को हमारे बच्चों के सामने रखना चाहिए, आने वाले पीढ़ी के सामने रखना चाहिए, ताकि उस संघर्ष को हमेशा के लिए आगे बढ़ते रहना चाहिए। क्योंकि हमारा ही कर्तव्य है। अगर उस संघर्ष को हम हमारे बच्चों को नहीं समझाएंगे तो बच्चे उस संघर्ष को भूल जाएंगे। और हम जानते हैं कि किताबों के पन्नों से तो धीरे धीरे सभी जो सोशल मूवमेंट के संघर्ष है वो हटते जा रहे। तो माँ बाप ही है कि जो अपने बच्चों को उस बारे में बता के उनके बारे में कुछ सामाजिक चेतना, उनके कार्य के बारे में चेतना उस बच्चों में डाल सकते हैं। तो ये कार्य हमारा है और हमने इस कार्य को अच्छी तरह से निभाना चाहिए, ताकि हमारे महापुरुषों के संघर्ष के वजह से जो आज अच्छे दिन हमें मिले हैं और उस अच्छे दिन के वजह से हम हमारे महापुरुषों को भूलने की कोशिश कर रहे हैं,
तो ये बहुत गलत बात है। तो हमने उस संघर्ष को फिर से पुनर्जीवित करना चाहिए और हमारे बच्चों में उस संघर्ष को चेतना के माध्यम से रखना चाहिए ताकि हमारा इतिहास बचा रहे। तो मुझे लगता है कि महिला सशक्तिकरण संघ ने ये काफ़ी अच्छा प्रयास किया है कि इस बात को रानी अवंतीबाई लोधी को उनके जयंती के पूर्व संध्या के उपलक्ष्य में तो समाज के सामने लाने का कार्य किया। ये बहुत बड़ा कार्य है, क्योंकि हर कोई तो कार्य करता है, लेकिन कुछ जो हमारे इतिहास की जो बातें हैं, जो इतिहास की बातें कहीं ना कहीं वो इतिहास के पन्नों पे रह गई है, उस पन्नों को फिर से जीवित करना और हमारे समाज के सामने फिर से उस बात को रखना, ये बहुत ही बड़ा कार्य है। और ये कार्य महिला सशक्तिकरण संघ के माध्यम से हुआ है, तो मैं उनको तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ। और आप सभी ने इस कार्य को अच्छे रूप से समाज के सामने भी रखना चाहिए। जो यहाँ बातें आपके सामने जो हमारे अलग अलग वक्ता ने रखी है, उसको अपने तक सीमित न रखते हुए उसको जिस समाज में आप रहते हो, जिस जगह पे रहते हो, तो उनके कार्य को आपने भी समाज के सामने रखने का काम करना चाहिए ताकि उस संघर्ष को हम जिंदा रख सकें। तो मुझे लगता है कि समय को ध्यान में रखते हुए मैं फिर से महिला सशक्तिकरण संघ को धन्यवाद देना चाहता हूँ। वंदनीय बंदे जी को फिर से धन्यवाद देना चाहता हूँ कि मुझे यहाँ बुलाया है और मेरे जो छोटे मोटे विचार है आपके सामने रखने की मैंने कोशिश किया, आपने भी अच्छी तरह से उसे सुन लिया है। तो मैं फिर से एक बार आप सभी का तहे दिल से धन्यवाद देता हूँ, अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर, आपने बहुत ही अच्छी जानकारी दी है हमें। रानी दुर्गावती हो या रानी पद्मावती या रानी अवंतीबाई हो, जिनका संघर्ष सही मायने में तानाशाही के खिलाफ रहा है, उनका इतिहास दबाया गया, उनके संघर्षों को कहीं ना कहीं दबाया गया। हमें इतिहास में सिर्फ रानी लक्ष्मीबाई को पढ़ाया गया और क्रांतिकारी झलकारी बाई का इतिहास दबाया गया। हमें हमारी भी जो जिम्मेदारी है, जो माता पिता की जवाबदारी है कि हमारे महान नायक और नायिकाओं के बारे में बच्चों को बताए, उस संघर्ष को पुनर्जीवित करना चाहिए। नहीं तो हमारे बच्चे, आपने हमें रूबरू किया है, धन्यवाद सर। इसके पश्चात हम भदंता डॉक्टर चंद्रकीर्ति जी ने जो किताब लिखी है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आंदोलन में बौद्ध दर्शन, इन पुस्तक का हम विमोचन करने जा रहे हैं।